नमस्कार, गुड मॉर्निंग। आज 21 तारीख आहे जानेवारी आणि एक गाडी काल रात्री बंद पडली होती, विस्टा, टाटा विस्टा। चालू गाडी रस्त्यामध्ये बंद पडली, आणायला चाललो आहे आणि बघूया काय झालं ते, जाऊया। लोकांनी मला म्हणले काम करतानाही तुम्ही व्हिडिओ टाकत जा जरा, चला टाकूया व्हिडिओ, दाखवतो त्या गाडीला काय झाले। आणि तुमच्यासोबतही असं कधी होऊ शकते, वाहन ते कुठल्याही कंपनीचं असो, तुमच्यासोबतही असं होऊ शकते। त्यामुळे नॉलेज घेणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे अडचण यायच्या अगोदर। डिझेल टाकण्यासाठी संगमेश्वर तालुक्यात चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्ये 2 पंप आहेत। एक आहे हा लोधांचा धामणी गावातला HP चा पेट्रोल पंप, खरोखर चांगलं डिझेल, मला आजपर्यंत कधी तक्रार आली नाही। आणि दुसरा हातखांब्यामध्ये आहे, तोही HP चाच आहे। आणि हे 2 पंप तुम्हाला खरोखर जेन्युइन डिझेल देणार आणि CNG पण इथे अवेलेबल आहे। चला आता जाऊया पुढे, बघूया विस्टाला काय झालंय। हीच ती विस्टा आहे जी संगमेश्वरी कट्ट्याजवळ गाडी बंद पडली होती। आलोय आता, काल रात्री आलो होतो मी, खरं काल रात्री येऊन चेक करून गेलो होतो। आता परत आलोय सकाळी मी टोईंग मॅन घेऊन, त्यांची गाडी घेऊन जाण्यासाठी। लोकलची गाडी आहे, सावर्ड्यातली गाडी आहे, कुणाल गांधी नाव आहे बहुतेक त्यांचं। फोनवर तर तसंच मला ट्रूकॉलर दाखवलं। आता बघूया काय झालं गाडीला ते। चेक इंजिनची लाईट आणि सर्व्हिसची लाईट, ऑइल लाईट, बॅटरी लाईट, सगळ्या लाईट्स चालू आहेत डॅशबोर्डला, कन्सोलमध्ये। आणि गाडी चालता चालता बंद झाली। फ्युएल पंपही चालू होतोय, डिझेलचा पुरवठाही परफेक्ट प्रेशरनं आहे, तरीही गाडी स्टार्ट होत नाही। आणि रनिंगमध्ये गाडी बंद पडल्या, काय असेल इश्यू लगेच तुम्हाला सांगतो। तर काय होते माहिती आहे काय, कधी कधी गाडी रनिंगमध्ये बंद पडते, सगळं काही व्यवस्थित असते, पण एक असतो इमो। जरा पुढे दाखवतो इमोचा प्रॉब्लेम। आता मी स्कॅन केली गाडी, हे बघा काय दाखवते, टेम्पररी एक आहे, मेमराइज्ड एक आहे, मॉड्यूल की सिस्टम। आणि इथं सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत बघा, अँटेना एरर किंवा नो आन्सर फ्रॉम की। आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी लोकांना, म्हणजे जे ओनर असतात त्यांना कळत नाही। ते म्हणतात सगळं काय व्यवस्थित आहे आणि मग बॅटरीला सेल्फ मारतात, बॅटरी डाऊन होते, गाडी ढकलायचा प्रयत्न करतात। पण तुम्ही काहीही केला तर जोपर्यंत इमो सिग्नल देणार नाही ECMला, PCMला किंवा की जोपर्यंत अँटेनाशी कनेक्ट होणार नाही, गाडी स्टार्ट होणार नाही आहे। तर आता ह्या गाडीला न्यायला पाहिजे टो करून वर्कशॉपवर, मग ECM आणि इमोलायझरमध्ये चेक केलं पाहिजे काय खराब झालं आहे। शक्यतो ह्याच्यात अँटेनाच खराब होतो, मग अँटेना नवीन आणून पेरिंग करून गाडी स्टार्ट होईल। तर ही माहिती नक्की ठेवा तुम्ही, की जर कधी तुम्ही गाडी बंद केल्यानंतरही, जरा दे बाबा, गाडी बंद केल्यानंतरही ही लाईट एक तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, खरं इमोची एक लाईट आहे, ती ब्लिंक करते। ह्याचा अर्थ तुम्हाला सांगते ती की तुमचा इमो कनेक्ट नाही आहे। सिक्युरिटी रिझनसाठी इमोलायझर असते, कोण गाडी चोरी करू नये म्हणून तुमची। चला, होते कधी कधी असं, म्हणजे रेअरली होते। विस्टामध्ये फार कमी प्रमाण बघितलं मी, मारुतीमध्ये सगळ्यात जास्त होतात ह्या गोष्टी, मारुतीच्या स्विफ्टमध्ये होतात भरपूर। चला आता ह्याला नेऊया आणि प्रोसेस करून नंतर एक गाडी ज्यावेळेस चालू करेन त्यावेळेस व्हिडिओ टाकेन। फक्त माहितीसाठी आहे की गाडी अशीही बंद होते आणि गाडी बंद झाली की आपण स्कॅन केलं पाहिजे, जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर। उगाचच काहीतरी उघडून बसून रस्त्यामध्ये त्रास होईल अशा गोष्टी करू नयेत। लोक आजारी झाली की ॲम्ब्युलन्स घेऊन जाते आणि गाड्या आजारी पडल्या की ही आमची टोईंग व्हॅन एक ॲम्ब्युलन्सच आहे, घेऊन चालले आता। चला आता डायरेक्ट गाडीला जाऊया, तिथं जाऊन मी अँटेना काढणार, PCM आणि काढणार, चेक करणार। आणि मला तर वाटते की 99% अँटेनाचा किंवा ट्रान्सपॉन्डर कीचा प्रॉब्लेम आहे। बघूया, नक्की अपडेट देईन गाडी चालू झाल्यानंतर।